नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आज आहे 5 फेब्रुवारी 2026, वार आहे गुरुवार. तर आज आलेली आहे संकष्ट चतुर्थी आणि आजच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची सेवा आपल्याला करायची आहे. तर ती कोणती सेवा करायची आहे आणि कशा प्रकारे करायची, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आज आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. त्यासोबतच आपले दुःख घरातून बाहेर टाकण्यासाठी काही सेवा आणि उपाय आपल्याला करायचे असतात. तर आज संध्याकाळी न विसरता दोन कापुरासोबत आपल्याला एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे. तर यामुळे घरावर जे येणारे विघ्न आहेत, जे दुःख आहे, तर ते टळतात आणि असलेल्या अडचणी आणि समस्या या दूर होतात. त्यामधून मार्ग मिळतो, मुलांची प्रगती होते, तसेच घरातील सर्वांच्याच मार्गामध्ये येणारे जे काही अडथळे असतील तर ते देखील दूर होतात. तर कधी कधी खूप संकट, दुःख येतात आणि आपल्याला काहीच समजत नाही. तर आपल्या नशिबामध्ये जे काही लिहून ठेवलं आहे ते आपल्याला भोगावेच लागतात. पण कधी आपल्यावर अशी पण वेळ येऊ नये की दुःख, संकट तीव्र पण असू नये की ज्यामुळे आपलं सर्वच काही संपून जाईल. तर जे आपल्या आयुष्यात दुःख, संकट येतात तर त्यातून बाहेर निघण्यासाठी आणि दुःखातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला काही उपाय या दिवशी करायचे असतात. तर दुःखाच्या काळीही आपल्या कुलस्वामीने गणपती बाप्पा आपल्या पाठीशी उभे राहणं, यासाठी काही शुभ दिवशी आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे असतात. तर आज रात्री 11पर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता. त्यासोबतच दर महिन्याला जी चतुर्थी येते तर त्या चतुर्थीलाही तुम्ही हा उपाय करू शकता. तर गणपती बाप्पा हे दुःख हरताय, सुख करताय आणि ते आपल्या भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जातात. त्यांची मनापासून सेवा केली तर त्याचंच शीघ्र फळ आपल्याला मिळत असते. प्रत्येक घरातील स्त्री घरामध्ये मंगल घडण्यासाठी प्रयत्न करीत असते आणि त्यामुळेच गणपती बाप्पा हे विद्येचेही देवता आहे. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, घरातील विघ्न काढण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख आणण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर या दिवशी गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे. यासोबतच मोदकाचा नैवेद्य देखील तुम्ही या दिवशी त्यांना दाखवू शकता. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांची सेवा, उपाय आपल्याला या दिवशी करायचे असतात. तर संध्याकाळी आपल्याला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला 2 ते 3 भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. नसेल तर तुम्ही साधा देखील घेऊ शकता, पण भीमसेनी कापूर हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण त्यामध्ये जे काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट करण्याची शक्ती त्यामध्ये असते. त्यासोबतच जे काही जीवजंतू असतात तर त्यांना नष्ट करण्याची देखील शक्ती ही भीमसेनी कापुरामध्ये असते. त्यामुळे तुमच्याकडे जर तुम्हाला शक्य असेल तर भीमसेनी कापूर घ्या, किंवा नसेल तर साधा घेतला तरीही चालेल. आणि हा उपाय तुम्ही देवघरासमोर बसूनच आपल्याला करायचा आहे. बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये खोबऱ्याचा जो तुकडा आहे तो ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला 2 ते 3 कापूर वड्या ठेवायच्या आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे. ते प्रज्वलित केल्यानंतर जोपर्यंत तो कापूर जळत आहे तर तोपर्यंत आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे. तर तो मंत्र असा आहे, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः. तर या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत. तर यामुळे आपल्या घरामधून, आपल्या आयुष्यातील जी काही विघ्न आहे तर ती जळून खाक होतात. आणि उपाय करताना आपल्याला त्याकडेच लक्ष ठेवायचं आहे. मन लावून आपल्याला ही सेवा करायची आहे. तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील कोणालाही ही सेवा करायला सांगू शकता. अगदी तुमच्या मुलांना देखील करायला सांगितली तरीही चालेल. ते जळाल्यानंतर त्याची जी राख आहे किंवा जो काही खोबरं उरलेलं असेल तर तो आपल्याला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकायचा आहे. कितीही दुःख, अडचणी असतील तरीही त्या दूर होतील या उपायामुळे. तर आवर्जून तुम्ही आज संध्याकाळी 6 नंतर तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता.